सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात विविध भागात पाणी साचलं। दरम्यान सोलापूर महापालिका प्रशासनाकडून तात्काळ मदत कार्य राबवण्यात आलं आहे। सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं, नाले भरून वाहू लागले आणि काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या। तसंच जय मल्हार चौक भागातील एका घराची भिंत कोसळली। या पार्श्वभूमीवर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, विभागीय अधिकारी श्याम कन्ना आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली। बाळे संतोषनगर या भागातील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याची तक्रार प्राप्त झाली होती। बाळे येथील ढेपे शाळेच्या समोरील हायवेवरील ब्रिज खाली झाडाची ओंडकी, कपडे आणि इतर कचरा अडकल्यामुळे नाल्याची प्रवाह क्षमता कमी झाली। परिणामी पाण्याची पातळी वाढून परिसरात पाणी साचलं। बाळे येथील राहुल नगर या भागात देखील पाणी शिरल्याची घटना घडली। प्रशासनानं तात्काळ कार्यवाही करत पाण्याचा प्रवाह दुसऱ्या मार्गाने वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली। संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या। तसंच कल्पनानगर इथं नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झाले होते। पालिकेचे उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पथकानं JCBच्या सहाय्यानं तातडीनं पाणी निचऱ्याचं काम केलं आणि रहिवाशांना मोठा दिलासा दिला। सोलापूर महापालिकेच्या जेटिंग मशीन्स आणि रोडिंग टीम 24 तास कार्यरत ठेवण्यात येणार असून नागरिकांनी तात्काळ संपर्क साधण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्षाचा वापर करावा। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील नाले सफाई पुन्हा एकदा तात्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत। सर्व विभागांनी समन्वय साधत मान्सून कालावधीत अशा आपत्कालीन घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले। सोलापूर महापालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे सज्ज असून कोणतीही समस्या आल्यास आपत्ती नियंत्रण केंद्रावर संपर्क साधावा। फोन 0217 274 0335, टोल फ्री नंबर 1800 233 1916।